a nice day. This is Basveshwar Kalgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic, that is the question making by using helping verbs or model auxiliaries. Okay, today we'll see with the help of R. am is R. तर am चा स्टडी केलेला आहे, इथचं केलं तर आर. आर हे जे टू बीचं सहाय्यकारी रूप आहे, याचा क्वेश्चन मेकिंग मध्ये किंवा प्रश्नार्थक वाक्य इंग्लिश मधील तयार करताना याचा उपयोग कसा केला जातो याविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो लेट स्टार्ट. आर. आरचा उपयोग कुठं केला जातो? आर used with करता कुठला? with subjects we, you, they and प्लुरल नाउन. म्हणजे ज्यावेळेला सब्जेक्ट वी, यू किंवा दे असतो किंवा प्लुरल नाउन्स म्हणजे अनेक वचनी नाम, अनेक वचनी नाम असते, त्यावेळेला आर चा वापर होतो. आता स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर, सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर ते कसं असणार आहे? आर प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, हे झालं स्ट्रक्चर. ओके, आता काही एक्झाम्पल्स बघूया. आर यू ओके? तू ठीक आहेस ना? आर यू ओके? आर यू क्रेझी? तू वेडा आहेस का? आर यू हॅपी? तू आनंदी आहेस ना? आर यू अँग्री ऑन मी? तू माझ्यावर रागावलेला आहेस का? नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल. आर यू हंग्री? म्हणजे तू भुकेजलेला आहेस का? क्वेश्चन मार्क द्या शेवटी. आर यू न्यू हिअर? म्हणजे तू इथे नौका आहेस का किंवा नवीन आहेस का? आर यू अ डॉक्टर? तू डॉक्टर आहेस का? आर यू इन अ हरी? तू घाईत आहेस का किंवा गडबडीत आहेस का? नेक्स्ट एक्झाम्पल. आर यू
ऑन दी फेसबुक, तू फेसबुकवर आहेस का? अशा प्रकारे आरचा उपयोग केला जातो. म्हणजे करता वी असताना, दे असताना, यू असताना, किंवा आता दे असताना बघू, आर दे, आर दे फ्रेंड्स, ते मित्र आहेत का? क्वेश्चन मार्क. तर करता वी असेल, दे असेल, यू असेल किंवा एनी प्लुरल नेम असेल तर प्लुरल नेम म्हणजे अनेकवचनी नाव, म्हणजे दोन नावं, एकापेक्षा जास्त नावं असतील तर याचा आरचा उपयोग होतो. आता दोन नाव असलेले एखादं बघू आपण एक्झाम्पल्स, म्हणून जेणेकरून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. आर Rama and Sita are Ram and Sita good friends? राम आणि सीता हे दोघं चांगले मित्र आहेत का? आर राम अँड सीता गुड फ्रेंड्स, म्हणजे राम आणि सीता हे चांगले मित्र आहेत का असं म्हटल्यासारखं. सो गाइज, I hope all of you guys understand today's concept very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button. Beside the subscribe button, you will get a bell icon, you just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.